शिवनेरीची वाट चढताना जेव्हा पत्रकाराने मनोज जरांगे पाटलांना आपल्या आंदोलनाची रणनीती विचारली तेव्हा मनोज जरांगे पाटील काय म्हणाले हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। पाटील, ही वाट तर तुम्ही चढताय, आरक्षणापर्यंत पोचाल हा विश्वास आहे? हो, पोहोचलो, थोडं राहिले आता, म्हणून तर समाजाला सांगतो संयमाने घ्यायचं, आडमुठी भूमिका घ्यायची नाही, शांततेत घ्यायचं, रागावर आम्ही पाहतोय मोठा प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे, मोठ्या संख्येने लोक आहेत, मोठ्या तयारीने देखील आलेले आहेत। काही दिवस आपल्याला मुंबईत मुक्काम टाकावा लागला तरी तयारी असावी या हिशोबाने आलेले। आणखीन काहीच नाही, मी जे बोलतो ते करतो, आणखी लय येणार आहेत, 7 टप्पे आहेत आमचे। सुरुवातीला काय करते, बसून देतात का नाही देत, मग सगळे येणार टोटल। बसल्याच्या नंतर उठी देत का, हाणमार करतेत का, पुन्हा राहिलेले पुरेच येणार मग। आणि इकडे जर काही पोरांना हाणमार केली तर राज्यात, गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात तिथे आंदोलन सांभाळायला भरपूर मायमावल्यांसह सगळे सज्ज आहेत, त्याच्यामुळं फिकीर नाही मला कशाची। मग सैन्याची जशी पहिली फळी त्यानंतर दुसरी फळी तसे तुमचं नियोजन आहे? आता तुम्हाला मुद्दा आहे तो जे हैदराबाद गॅझेट आहे, तर त्याबद्दल नक्की काय तुमची भूमिका आहे? सरकारकडून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये काही ठरलं?